स्वागत आहे तुमचं आपल्या हेमांगी सूर्यवंशी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आहे रक्षाबंधन, तर आजचा व्हिडिओ रक्षाबंधन स्पेशल असेल तर नक्की तुम्ही बघा आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि कमेंट्स करा फ्रेंड। तर आता बघा मी देवपूजा करून घेतलेली आहे, हे बघा देवाची छान पूजा पण झालेली आहे। इकडे मी राखी पण बांधली आहे देवाला, हे बघा पहिली राखी देवाला बांधली आहे आणि त्याच्यानंतर असं काही पूजा झालेली आहे। आता मी प्रसाद बनवते, इकडे बघा प्रसादासाठी शिरा बनवते। तर बघा आता आपण ह्याच्यामध्ये छान असं दूध साखर घालून घेतलेली आणि त्याच्यामध्ये एक केळं आणि थोडीशी वेलची पावडर घातली। तर हे बघा केळ्याला असं स्मॅश करून घ्यायचं आणि शिरा छान असा बनेल। तुम्हाला वाटत असेल पातळ झाला, पण पातळ नाही आहे, तो घट्ट होतो थोड्या वेळाने। तर बघा फ्रेंड्स, मी असं मस्त पितळ्याच्या वाटीत देवाचा नैवेद्य घेतलेला आहे आणि चला आपण देवाजवळ ठेवूया। आणि नैवेद्य समोर काय आम्ही आज देव बाप्पाला गोड शिरा। इकडे मम्मी देवपूजा करते स्वामींची आणि इकडे सुद्धा मी प्रसाद आणून ठेवला आहे देवाला। एक तुळशीचं पान ठेव गौरी त्याच्यावर। आणि इकडे बघा पूजा चालू आहे। हे आहे मम्मीचं घर। बघा फ्रेंड्स, आज आपण बनवते भरलेली मिरची। त्याच्यासाठी एवढ्या मिरच्या घेतल्यात मी, छान धुवून स्वच्छ केलेल्या आहेत। आणि इकडे आपल्याला बेसन हवं, तर बेसन सुद्धा असं लाल होसपर्यंत छान भाजायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आपण नंतर हे बघा शेंगदाण्याचं इथे मी कूटसुद्धा करून घेतलं आहे। तर बघा फ्रेंड्स, मिरचीला असं चिरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी काय सामग्री घेतली बघा, हे बेसन भाजून घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट, थोडी साखर, मीठ आणि हे आपले सगळे मसाले घेतलेत मी, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि थोडासा गोडा मसाला घेतलेला आहे। आणि आपण आता त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि लिंबू घालणार आहोत, थोडंसं किंचित ओलसर पाहिजे। आणि बघा फ्रेंड्स, हे मिश्रण असं याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। बघा मी कशा भरून घेतल्यात मिरच्या, असे मस्त फ्राय झालेली आहे मिरची आणि शिजलेली पण आहे बघा।